पुन्हा एकदा स्वागत आणि सविस्तर घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघूयात। सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीवरून टीकेचे धनी ठरलेल्या मोदी सरकारने या उत्पादनांवरील अबकारी कर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला। पेट्रोलचा दर प्रति लिटर 9 रुपये 50 पैसे आणि डिझेलचा दर प्रति लिटर 7 रुपयांनी कमी होणार आहे। महागाईच्या फटक्यातून नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून केंद्राने कर कमी केले। केंद्र सरकारने गेल्या वर्षी देखील पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याची घोषणा केली होती। याशिवाय उज्ज्वला योजनेतील 12 सिलेंडर्सवर 200 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे। दरम्यान या निर्णयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले तर राज्य सरकारला टोला हाणलाय। काय ट्विट केलं बघा। इंधन दरात कपात केल्याने पंतप्रधान अर्थमंत्र्यांचे आभार। यामुळे केंद्र सरकारवर 1 लाख कोटी रुपयांचा भार पडणार आहे। हे सामान्य माणसांचं सरकार असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं। गरीब कल्याण हा मोदींच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। महाराष्ट्र सरकारने आता तरी इंधनावरील करपात करावी। सत्तेतील पक्षांना रस्त्यावर बसायचं नसतं, राज्यातील सामान्य जनांना दिलासा द्यायचा असतो। इंधन दरात कपात केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार। अर्थमंत्री ने 3 बड़ी घोषणाएं की। एक तो पेट्रोल और डीजल का एक्साइज ड्यूटी कम करने के कारण अब पूरे देश में 9.5 रुपए से पेट्रोल प्रति लीटर कम हो जाएगा और 7 रुपए से प्रति लीटर डीजल कम हो जाएगा। फिर गैस सिलेंडर 9 करोड़ उज्ज्वला ग्राहक जो है उनको गैस सिलेंडर 200 रुपए से कम मिलेगा। साल में 12 सिलेंडर इस सब्सिडाइज रेट से मिलेंगे तो 2400 रुपए की राहत मिलेगी। आपण सातत्याने महागाईच्या संदर्भात केंद्राकडे बोट दाखवता, ओरड करता, परंतु आपल्या राज्य सरकारचे असणारे सेस त्या ठिकाणी असल्यामुळे इतर राज्याच्या तुलनेत पेट्रोल डिझेल रेट जास्त होते। केंद्राने आता त्या ठिकाणी चांगली भूमिका घेतली। माझी राज्य सरकारला विनंती असेल की आपणही काही रुपये पेट्रोल डिझेल आणि गॅसवरचे जर कमी केले तर सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी फार मोठा दिलासा मिळेल। आपले केंद्र सरकारने पूर्ण देशवासियांना खूप मोठा रिलीफचा हात दिलेला आहे। पण आता माझी महाराष्ट्राची बारी आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकार आहे, उद्धव ठाकरेजीची सरकार आहे। माझी कुटुंब माझी जबाबदारी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजते, पण माझा महाराष्ट्र माझी जबाबदारी एक कधी समजन हा प्रश्न पूर्ण महाराष्ट्र आज वाट पाहत आहे की आपण पेट्रोल आणि डिझेलवर आज आपण काय रिलीफ देतात, टॅक्स कमी करून माझे महाराष्ट्राचे गोरगरीब जनताला कसे आपण रिलीफ देऊ शकतो, त्याच्यासाठी सगळी जनता महाराष्ट्राची वाट पाहत आहे। केंद्राने इंधन दर कमी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। पेट्रोल के डिझेल इम्पोर्ट केल्याच्या नंतर पहिला टॅक्स केंद्र सरकार घेतं। ही जो टॅक्सची जी लिमिट आहे त्याच्यानंतर राज्य करतात। पहिला टॅक्स जो आहे तो केंद्राचाच इतका होता आणि त्यामुळे राज्य सरकारला प्रोफेशनली वाढवावा लागत होता, ते कमी करायला स्कोप नव्हता। आत्ता जर राज्यावर अजिबात हे येणार नाही, काय ते संकट येणार नाही, इतका जर त्यांनी कमी केला असेल तर त्याचा काहीतरी परिणाम होईल। नाही तर ठीक आहे, एक पाऊल टाकलं, अजिबातच नाही म्हणण्यापेक्षा काहीतरी टाकलं, एवढाच त्याचा निष्कर्ष करता येईल। पेट्रोल डिझेलवरील दर कमी करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। आधी किमती वाढवायच्या, नंतर नाममात्र कमी करण्याचा देखावा करायचा, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे। केंद्र सरकारने 2 महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18 रुपये 42 पैसे इतका वाढवला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे। डिझेलवरील अबकारी कर देखील 18 रुपये 24 पैशांनी वाढवला आणि आता 6 रुपये प्रति लिटरने कमी केल्याची घोषणा केली आहे। आधी किमती भरमसाठ वाढवायच्या,
आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा, हे बरोबर नाही, अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप केला जातोय. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेतून पवारांवर ते जातीयवादी असल्याची टीका केली होती. कधी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या मुद्द्यावरून तर कधी पुणेरी पगडीवरून पवार ब्राह्मण विरोधी राजकारण करत असल्याचा आरोप होतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर पवारांनी ब्राह्मण संघटनांशी संवादाच्या माध्यमातून सोशल इंजिनिअरिंगचा प्रयत्न केला. पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सोशल इंजिनिअरिंग सुरू केलंय. पवारांनी पुण्यात राज्यातल्या विविध ब्राह्मण संस्था आणि संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. शरद पवारांकडून ब्राह्मण विरोधी राजकारण केलं जात असल्याची टीका काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली. त्यावरून बरंच राजकारण सुरू झालं. या पार्श्वभूमीवर पवारांनी घेतलेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झालं होतं. विधान केल्याच्या नंतर आमची चर्चा झाली पक्षामध्ये आणि पुन्हा या पद्धतीनं कुठल्याही जाती धर्माच्या विरुद्ध बोलू नाही, धोरणाच्या कार्यक्रमाच्या विरुद्ध बोलायचा आपल्याला अधिकार आहे. पण कुठल्याही जात धर्म यांच्या विरुद्ध कुणी स्टेटमेंट करू नये हा विषय तिथं संभवा. अलीकडच्या काळातील काही संघटनांच्या पार्श्वभूमीवर ब्राह्मण संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. विशेषतः सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुरोहितांची खिल्ली उडवली होती. त्यावरून ब्राह्मण संघटनांनी राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेत शरद पवारांवर जातीयवादाचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीयवादी राजकारण फोफावल्याची टीका राज ठाकरेंनी केली. खरं तर गेल्या काही वर्षात शरद पवार यांच्या अनेक वक्तव्यांवरून वेळोवेळी राजकीय चर्चा सुद्धा रंगली. जेम्स लेन प्रकरणावरून शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले. तर 2019 मध्ये त्यांनी पुणेरी पगडी ऐवजी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पगडीचा पुरस्कार केला. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते या पवारांच्या विधानावरून सुद्धा वाद रंगला. तसंच भाजपनं छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर पाठवल्यावर देवेंद्र फडणवीसांचं नाव न घेता पूर्वी छत्रपती पेशव्यांची नियुक्ती करत असत आता पेशवे छत्रपतींची नियुक्ती करू लागलेत असं खोचक विधान शरद पवार यांनी केलं होतं. पवारांच्या त्या विधानानंतर ब्राह्मण समाजानं नाराजी व्यक्त केली होती. राजकीय फायद्यासाठी पवारांकडून ब्राह्मण समाजाचा वापर केला जात असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघानं केला असून त्यांनी या बैठकीचं निमंत्रण नाकारलं. ब्राह्मण महासंघानं घेतलेले आक्षेप राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र मान्य नाहीयेत. ज्या कोणी राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जातीवाचक गोष्टी बोललेल्या आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आमच्या समर्थन नाही आहे, त्या चुकीच्याच आहे. पण आमची पक्षाच्या काही हे असल्या कारणाने त्या ह्याच्यामध्ये राहून आम्ही त्यांना समज आमच्या पक्षांतर्गत दिले जाणार आहेत. शरद पवार हे ब्राह्मण विरोधी असल्याचा प्रचार काही हिंदुत्ववादी संघटनांकडून सातत्यानं केला जातोय. या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातील लाल महालामध्ये एका तरुणीनं लावणी सादर केली आणि भावना दुखावल्याचं सांगत विविध संघटनांनी तरुणी विरोधात अक्षरशः रान उठवलं. लाल महालातील लावणी आणि त्यावरून फडकलेलं राजकारण याविषयीचा एक आढावा घेऊया. पुण्याच्या लाल महालाची ही दुरावस्था, पण याच लाल महालाच्या बाहेर सुरू असलेली ही आंदोलनं या दुरवस्थेविरोधात नाहीयेत, तर ही आंदोलनं सुरू आहेत या लाल महालात एका तरुणीनं केलेल्या लावणी विरोधात.
वैष्णवी पाटील या तरुणीनं परवानगी न घेता लाल महालात लावणीचं शूट केलं, त्याच्या निषेधार्थ शनिवारी पुण्यात विविध पक्षांनी आंदोलनं केली. चूक काही साधी नाही, चुकीला माफी नाहीच आहे. मला असं वाटतं की त्यांनी माफी मागून ही उपयोग नाही. खरं तर इथं जे व्यवस्थापक मंडळी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे. बापट सारखा एखादा दिग्दर्शक येतो आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याकडे परवानगी मागून या ठिकाणी लावणीचा कार्यक्रम करतो, त्याचं शूटिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल करतो. महाराष्ट्र राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन झालेल्या भूमीमध्ये अशा प्रकारची लावणी होणं म्हणजे निषेधार्ह बाब आहे. बरं, राजकीय पक्षांनी तर केवळ निषेधाच्या घोषणा दिल्या, पण मराठा सेवा संघानं तर कहर केला. वैष्णवीनं सादर केलेल्या लावणीनं लाल महाल अपवित्र झाल्याचं सांगत मराठा संघानं चक्क गोमूत्र शिंपडून लाल महालाचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांचा रुद्रावतार पाहून लावणी करणाऱ्या वैष्णवीनं जाहीर माफी मागत वादावर पडदा टाकण्याची विनंती केली. तर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्याच्या कृतीवरून आंदोलकांचे कान उपटले. जेवढे पण शिवप्रेमी आहेत, जेवढी पण जनता आहे जी माझ्यावर प्रेम करते, माझ्या डान्सवर प्रेम करते, त्या सर्वांची मी माफी मागते. आणि जिजाऊ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अस्मितेस धक्का बसेल अशी असा माझा काहीच हेतू नव्हता आणि नाही आहे आणि कधीच नसेल. आपला हा सांस्कृतिक वारसा लावणीचा आहे आणि हा आपला लाल महाल म्हणजे ऐतिहासिक वारसा आहे. तर या वारशाचं भान तिने ठेवायला हवं होतं. पण ज्यांनी कोणी तिला परवानगी दिली त्या परवानगी देणाऱ्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायलाच पाहिजे. खरं तर वैष्णवीनं लाल महालात लावणी शूट करून 1 महिना उलटलाय. मात्र आता लाल महालातील लावणीवरून राजकारण पेटल्यानंतर पुणे पोलिसांनी वैष्णवी आणि तिच्या 3 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केलाय. ज्या सुरक्षा रक्षकांच्या समोर हा प्रकार घडला त्याला निलंबित करण्यात आलंय. पण आंदोलक एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी आता कृत्यासाठी जबाबदार असणाऱ्या सगळ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. मागणीनंतर ही कारवाई होईलही. पण लावणीवरून रान पेटवणारे या लाल महालाच्या विकासासाठी, त्याच्या संवर्धनासाठी पक्ष आणि संघटना आवाज उठवणार का, हा खरा प्रश्न आहे. स्त्रीवर अत्याचार केला म्हणून रांजाच्या पाटलाला कठोर शिक्षा देण्याचा स्वराज्यातील पहिला निर्णय शिवबांनी याच लाल महालामध्ये घेतला होता आणि स्त्रियांचा सन्मान करा अशी शिकवण दिली होती. मात्र केवळ लावणी सादर केली म्हणून वैष्णव पाटीलला अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी करणे आणि तिला ट्रोल करणारे सगळे आंदोलक ही शिकवण विसरले का, हा खरा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला आहे. सचिन हंसाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. पुण्यातील लाल महालामध्ये झालेल्या लावणीच्या शूटिंगवर खासदार उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त केला. लाल महाल हा नाच गाण्याचा कार्यक्रम शूट करण्याकरता जागा नाहीये ती, असं सांगत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहित त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी काय लिहिलं आहे आपण बघतोय. ऐतिहासिक लाल महालामध्ये नाच गाण्याचं चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा. लाल महाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मा साहेबांच्या शिल्पाचं पावित्र्य लक्षात घेता ही कृती योग्य नाही. संबंधितांनी याचं भान ठेवायला हवं होतं. हे चित्रीकरण कुठेही वापरू नये. केवळ व्यावसायिक हेतूनं कोणी या वास्तूचा वापर करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. त्यामुळे संबंधित दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करावी. महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली, तसंच जर परवानगी दिली असेल तर कोणत्या अटी आणि शर्तींवर परवानगी दिली याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी परवानगी दिली त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हावी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसंदर्भातली बातमी आहे. उद्या पुण्यामध्ये त्यांची सभा होतीये. गणेश कला क्रीडा मंडळाच्या सभागृहामध्ये राज ठाकरेंची ही सभा होते आहे. राज ठाकरेंच्या या सभेचा दुसरा टीझरही मनसेकडून प्रसिद्ध करण्यात आलाय. राज ठाकरे उद्याच्या सभेत काय बोलतात याची प्रचंड उत्सुकता आहे. नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला होता. उद्धव ठाकरेंच्या या सभेची खिल्ली टोमणे सभा अशी मनसे नेत्यांकडून करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काही उत्तर देतात का हे बघायचं आहे. त्याचप्रमाणे अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांच्याबाबत राज ठाकरे बोलतात का हेही बघावं लागेल.
तुमची आहे, आम्हाला काय ऐकवत आहे? सरळ मार्गाने शरद पवारांनी राज ठाकरेंच्या पुण्यातल्या सभेवर टोला हाणलेला आहे. अनेकांच्या सभा पुण्यात असतात, त्यात काय एवढं, असं पवार म्हणाले. त्यांच्या सभाकृत असतात, त्याच्यात काय भाष्य करायचं असतं. 10 असो 9 असो 8 असो किती असो, प्रत्येक शेवटीचा राजकीय नेता त्याच्या सोयीने ठरवतो. राज ठाकरेंनी घेतलेल्या मशिदीवरील भोंग्यांच्या भूमिकेला विरोध करणारे पुण्याचे मनसे नगरसेवक वसंत मोरे पुन्हा चर्चेत आले. त्यावेळी वसंत मोरेंनी पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणला. वसंत मोरेंनी पुण्यामध्ये होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेआधी खदखद व्यक्त केली आहे. पक्षाला मोठे करा, नेत्यांनी स्वतः मोठे होऊ नये असा टोला मनसे नेत्यांना वसंत मोरेंनी लगावलाय. तसंच झारीतले शुक्राचार्य कोण असाही सवाल त्यांनी उपस्थित केला. स्पर्धा माझ्याशी करण्यापेक्षा नगरसेवक निवडणूक आणण्यावर काम करा. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अंतर्गत वाद त्यांनी चव्हाट्यावर आणलेले आहेत. वसंत मोरे यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि उद्याच्या पुण्यातल्या राज ठाकरेंच्या सभेआधी आपली खदखद व्यक्त केलेली आहे. झारीतले शुक्राचार्य कोण असा प्रश्नसुद्धा विचारलेला आहे. नेत्यांनी नव्हे, पक्षांनी मोठं व्हावं असंही म्हटलेलं आहे. स्पर्धा माझ्याबरोबर करण्यापेक्षा आहे ना, स्पर्धा तुमचे नगरसेवक महानगरपालिकेत कसे निवडून येतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, याची स्पर्धा करा. हिंमत असेल तर त्या गोष्टींची स्पर्धा करा. आज आम्ही इकडं मीटिंगच्या उद्याच्या सभेसाठी जाण्याची आम्ही तयारी करतोय. आम्ही इथं कसं जायचं म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आज हे काही एका मिनिटामध्ये आलेलं नाहीत ना. हे काय असं झालंय का की बाबा मला ही बातमी आली आणि मग आम्ही लगेच मीटिंग लावली. बातमी येण्याच्या अगोदर मी सकाळीच पोरांना आमच्या ग्रुपवरती मेसेज टाकला होता की आज संध्याकाळी आपल्याला उद्या कशा पद्धतीने आपल्याला सभेला जायचे, त्यासाठी मी सकाळीच ग्रुपवरती मेसेज टाकला होता. परंतु हे सगळं करत असताना पक्ष कुठेतरी डॅमेज होतोय, पक्षाला कुठेतरी प्रॉब्लेम होतोय. स्वतःला मोठे करू नका, पक्षाला मोठे करा. आजपर्यंत 27 वर्षामध्ये ज्यावेळेस मान्य राजसाहेबांबरोबर शिवसेनेत होतो तेव्हाचे 11 वर्ष आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये असतानाचे आत्ताची 16 वर्ष, ही कायम पक्ष आणि संघटना कशी मोठी होईल याच्याकडे मी विचार केला आहे. स्वतः मोठा होण्याचा कधी विचार केला नाही, कारण ऑलरेडी स्वतःला आम्हाला मोठा करणारी ही समोर बसलेली आहे, जनता आहे सगळी. त्यामुळे आम्हाला या गोष्टींची भीती वाटत नाही की कोण काय म्हणेन कोण काय म्हणेन. एवढंच आजच्या या लाईव्ह निमित्ताने सांगतो, आम्ही उद्या मान्य राजसाहेबांच्या सभेला, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा आहे, त्या सभेला आम्ही गणेश कला क्रीडाला जाणार आहोत. राज्यसभेच्या 6व्या जागेकरता संभाजीराजे छत्रपतींचा मार्ग बिकट होण्याची शक्यता आहे. शिवसेनेने दिलेल्या अधिकृत उमेदवारीच्या प्रस्तावाला संभाजीराजेंनी अद्याप प्रतिसाद न दिल्यानं शिवसेनेकडून दुसऱ्या उमेदवाराची चाचपणी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे संभाजीराजेंचं काय होणार ही चर्चा सुरू झाली आहे. 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संजय राऊतांनी दिलेली ही प्रतिक्रिया शिवसेनेची रणनीती स्पष्ट करणारी आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी दावेदारी सांगणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींचा मार्ग बिकट असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. गुरुवारी संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेटपणे शिवसेनेकडून निवडणूक अर्ज दाखल करण्याचा प्रस्ताव दिला, पण या प्रस्तावावर अद्याप तरी संभाजीराजेंकडून कुठलंच उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेकडून आता राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी कट्टर शिवसैनिकाला उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू असल्याचं चित्र आहे. त्या संदर्भातच शनिवारी संजय राऊतांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी तासभर चर्चा केली. शिवसेनेचंही एक मुद्दा आहे. आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींचं म्हणणं आहे की 6वी जागा जी आहे ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा उमेदवार त्या जागेवरून लढेल आणि विजयी. राज्यसभा खासदार होण्यासाठी आकड्यांचं गणित जुळवणं अत्यावश्यक आहे. सद्यस्थितीत महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत, शिवसेनेकडे 55, राष्ट्रवादीकडे 54 आणि काँग्रेसकडे 44.
इतर पक्ष 8, अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपचे 106 आमदार, रासपचा 1, जनसुराज्यचा 1 आणि अपक्ष 5 असं 113 आमदारांचं संख्याबळ भाजपकडे आहे. राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहजपणे राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो, तर भाजपचे 2 उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते. त्यामुळे 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या पाठिंबा आवश्यक आहे. पण शिवसेना अधिकृत उमेदवारावर अडून बसल्यानं संभाजीराजेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यामुळे आता मराठा संघटना संभाजीराजेंच्या समर्थनार्थ पुढे आल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्षाने आणि महाविकास आघाडीने मिळून राजांना पाठिंबा द्यावा, राजांना बिनविरोध या राज्यसभेत पाठवावं, कुठल्याही अटी शर्ती घालू नये. एकंदरीत काँग्रेस राष्ट्रवादीने 6व्या जागेचा निर्णय शिवसेनेकडे सोपवलाय. पण शिवसेना अधिकृत उमेदवारीवर ठाम असल्यानं आणि भाजपनं भूमिका जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या 6व्या जागेचा तिढा कधी सुटतो आणि संभाजीराजेंचं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यसभा निवडणुकीबाबत पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त असलेली मतं शिवसेनेच्या उमेदवाराला दिली जाणार असल्याचं पवारांनी सांगितलं. आमच्याकडची शिल्लक मतं आहेत ती आम्ही कोणाला देऊ शकत नाही शिवसेनेच्या उमेदवाराशिवाय. त्यांनी जे नाव दिलं त्या नावाला आमचा पाठिंबा, त्यांच्याकडे आम्ही मतदान देणार. तो संभाजीराजे असोत नाही तर आणखीन कुणी असोत, सेना ज्याला प्रपोज करेल त्या व्यक्तीला राष्ट्रवादीची जादा मतं जातील आणि राष्ट्रवादी आणि सेनेची शिल्लक मतावर ती व्यक्ती निवडून येऊ शकते असं आत्ताचं कॅल्क्युलेशन आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध होते असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. ईडीनं कोर्टात दाखल केलेल्या दोषारोप पत्रावरून कोर्टानं हे निरीक्षण नोंदवल्यानं मलिकांचा पाय आणखी खोलात गेल्याचं बोललं जात आहे. जेलमध्ये असलेले आणि डी गँगशी संबंध असलेले नवाब मलिक हे मंत्रिमंडळात राहायला पाहिजे, याकरता या सरकारची धडपड आपण पाहतोय. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्या संदर्भात कोर्टानं नोंदवलेलं निरीक्षण आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ही प्रतिक्रिया. मुंबईतील गोवावाला कंपाऊंडमधील जागा हडप करण्यासाठी नवाब मलिकांनी थेट आणि जाणीवपूर्वक मनी लॉन्ड्रिंग केल्याचे पुरावे असल्याचं सांगत कोर्टानं त्यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर आणि सरदार खान यांच्यासोबत भेटीसह मलिकांचे डी गँगशी संबंध असल्याचे अनेक दावे ईडीनं आरोपपत्रात केले आहेत. नवाब मलिक यांनी सरदार शहावली खानच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडच्या भाडेकरूंचा सर्व्हे केला. मलिक यांनी सरदार खान आणि हसीना पारकर या दोघांसोबत अनेकदा बैठक केली. नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंडमध्ये बेकायदेशीरपणे एक गाळा अडवून ठेवला. 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शहावली खान जेलमधून पॅरोलवर बाहेर यायचा तेव्हा त्याच्यासोबतही बैठका झाल्या. गोवावाला कंपाऊंडचा अधिकाधिक भाग गिळंकृत करण्यासाठी नवाब मलिकांनी बेकायदेशीर भाडेकरू घुसवले. हसीना पारकरने सलीम पटेलच्या साथीनं गोवावाला कंपाऊंडचा वाद मिटवला अशी कबुली हसीनाच्या मुलानं दिली आहे. त्यानंतर कालांतराने हीच सगळी मालमत्ता नवाब मलिक यांना विक्री करण्यात आली. ईडीनं सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये 17 जणांना साक्षीदार करण्यात आलेलं आहे. तर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष ईडी न्यायालयाने या आरोपपत्राची गंभीर दखल घेतली असून नवाब मलिक आणि 93 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी आरोपी सरदार शहावली खान या दोघांच्या विरोधामध्ये कारवाई सुरू ठेवण्याचे निर्देशही दिलेले आहेत. कोर्टानं मलिकांचे डी गँग सोबत संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे आहेत असं निरीक्षण नोंदवल्यानंतर आता विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. जो सारी चीजें आरोप पत्र में सामने आ रही है उसमें बहुत ही भयानक इस प्रकार के खुलासे हो रहे हैं और
डी गैंग के साथ श्रीमान नवाब मलिक, इनके सारे संबंध इस आरोप पत्र में उजागर हो रहे, बावजूद इसके सरकार उनको बचाना चाहती है। त्यांचं मत नमूद केलं, त्यांचा हा निर्णय नाही. फायनल ज्यावेळी त्याचा दिसेल त्यावेळी आम्ही बोलतो. आणि मला खात्री आहे, माझी जी माहिती आहे, जो मी अनेक वर्ष नवाब मलिकांना ओळखतो, माझ्या मनामध्ये त्यांच्या इंटिग्रिटीच्या संबंधी, त्या अशा चुकीच्या लोकांशी संबंध ठेवण्याच्या संबंधी माझा यत्किंचित विश्वास नाही. आतापर्यंत नवाब मलिक यांना ईडीच्या कारवाईला आणि त्यांनी सादर केलेल्या आरोपपत्रातील पुराव्यांना सामोरं जावं लागलंय. अजून पुढे सीबीआय आणि एनआयएनं त्यांच्या गुन्ह्यात काय प्रगती केली हे लवकरच स्पष्ट होईल. त्यामुळे नवाब मलिकांचा पाय आणखी किती खोलात जातो, त्यांच्या अडचणी किती वाढतात हे देखील येत्या दिवसात स्पष्ट होईल. पण सध्या तरी मलिकांमुळे आता महाविकास आघाडी सरकारवरही दबाव वाढणार एवढं निश्चित. अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई विद्यापीठातील ठाकरे अध्यासन केंद्रामध्ये नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोंच्या प्रदर्शनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन हे माझ्यासाठी आणि शिवसैनिकांकरता खजिना आहे असं ते म्हणाले. बाळासाहेबांच्या आठवणींना उद्धव ठाकरेंनी उजाळा दिला. बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या चित्रकारांनी काढलेल्या चित्रांचं, फोटोंचं हे प्रदर्शन आहे आणि माझ्यासाठी आणि शिवसैनिकांकरता हा खजिनाच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. आठवणींमध्ये रमले उद्धव ठाकरे काही काळ. उद्धव ठाकरेंनी सपत्नीक हजेरी लावली होती या ठिकाणी. म्हणजे मला जर का विचाराल की तुमच्या आयुष्यातले समाधानकारक क्षण कोणते त्यांच्याबरोबरचे, तर मी नक्की सांगेन की शेवटच्या काळामध्ये त्यांनी एक दिवस खंत व्यक्त केली, आणि एवढं सगळं झालं पण मी व्यंगचित्रकार म्हणून लोकांच्या लक्षात राहिलो पाहिजे. म्हणजे माझ्या व्यंगचित्राचं पुस्तक नाही झालं. आता पंचायत अशी होती की त्यांनी व्यंगचित्र काढायचं थांबवून त्याला किती वर्ष आली, 85 साली त्यांनी ते थांबवली. आणि त्याच्या आधीची ही कार्टून्स अशी काही जपली गेली नव्हती. कारण जे मी तुम्हाला सांगितलं की रोजचंच होतं, रोज कार्टून काढतात, दर आठवड्याला कार्टून काढतात, सभा घेत आहेत, भाषणं चाललेली आहेत, अग्रलेख लिहित आहेत आणि मार्मिक प्रकाशित होतोय, हे काय रोजचंच आहे. पण तेव्हा वाटलं नव्हतं, जे मी म्हटलं की हा इतिहास घडतोय आणि तो इतिहास जपून ठेवण्याचं तेव्हा आम्हाला कधीच सुचलं नव्हतं. आणि पंचायत अशी झाली की ही कार्टून्स आता गोळा करायची कशी. मग ठिकठिकाणावरून मार्मिकचे जुने अंक हे आवाहन केल्यानंतर मिळाले आणि ते अशा अवस्थेत होते, एक तर तो न्यूजप्रिंट पेपर, त्याचं पान उलगडताना सुद्धा तुकडा पडेल की काय अशा परिस्थितीतले ते अंक होते. मग त्याचं कॉपिंग केलं, कॉपिंग करून मग ते डिजिटल एक त्याच्या इमेजेस करून त्या रिटच केले, कारण एवढे जुने ते होते की रिटच करणं गरजेचं होतं. आता रिटच करणं हे एक मोठं जिकरीचं काम होतं. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून मी स्वतः त्यांचे जे स्ट्रोक्स आहेत ते रिटच केले आणि त्याने ते दाखवले. मग त्याने ते सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्यानंतर ते पुस्तक तयार झालं. त्याचं नाव आपण दिलं फटकारे. आणि ते पुस्तक जे मी तयार करू शकलो हे माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातलं फार मोठं काम मी त्यांच्यासाठी केलं. आता बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुतळ्यावरून व्यक्त केलेल्या संतापाची. अरे किती हे पुतळे, बास झालं ना आता, अशा शब्दात अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. बुलढाणा दौऱ्यावर असताना त्यांनी शहरात 2 ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. तसंच राजवाड्यात देखील पुन्हा एक पुतळा असल्यानं अजित पवारांनी पुन्हा हार अर्पण करण्यासाठी विनंती करण्यात आली. तेव्हा किती हे पुतळे, बास झालं ना आता, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढे सगळे पुतळे असल्यावरून जिल्हाध्यक्ष आणि पालकमंत्री यांची तिथेच शाळा घेतली.
पुतळा पुन्हा मिरजेवरून आणला होता. अरे किती पुतळे झालं ना आता 87. अहो पुतळे आता तिथं आत घातला, तिथं 2 पुतळ्यांना घातला, 3 पुतळ्यांना तिथं नाही का आतमध्ये आपल्या ह्याला. एक छोटासा ब्रेक घेऊया आपण. दिवसभराच्या बातम्यांमध्ये अजून काही बातम्या बघायच्या आहेत. काही क्षणात पुन्हा भेटूया. दिवसभराच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी आहे महाराष्ट्राला हादरवणारी. औरंगाबादमध्ये भर रस्त्यात तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली. शहरातील देवगिरी कॉलेजच्या बाहेर ही धक्कादायक घटना घडली. 19 वर्षांची ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपाल सिंग आपला मित्र शरण सिंग याच्यासोबत कॉलेजच्या कॅफेमध्ये गेली होती. तिथे दोघांमध्ये काहीतरी वाद झाला आणि ती कॅफेच्या बाहेर पडली. शरण सिंगने तिला फरफट्यात वर्दळीपासून लांब नेलं आणि तिथे तिची गळा चिरून हत्या केली. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवलेली आहे. शरणच्या शोधासाठी 4 पथकंही रवाना करण्यात आलेली आहेत. पण भर दिवसा भर रस्त्यात झालेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडालेली आहे. आध्यात्मिक शहर अशी नाशिकची ओळख आहे. पण नाशिकच्या शहरात अवघ्या 24 तासात 3 हत्या झाल्यात. केवळ खूनच नाही तर शहरात घरफोड्या, वाहन चोरी, जाळपोळ अशा सुद्धा घटना घडल्यात. अक्षरशः या घटनांनी उच्छाद मांडलेला आहे. पण ज्या पोलिसांवर गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी आहे ते पोलीस मात्र लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेत. त्यामुळे जिथे कुंपणच शेत खातं असेल तिथे दाद मागायची कुणाकडे, असा सवाल नाशिककर उपस्थित करतायत. नाशिकमध्ये गुन्हेगारीचा हैदोस. शहरात 24 तासात 3 हत्या. हत्येच्या घटनांनी नाशिक हादरलं. खाकीलाही लाचखोरीचं ग्रहण. महाराष्ट्रातील प्रमुख आध्यात्मिक शहर असलेलं नाशिक सध्या गुन्हेगारीचं केंद्र बनू पाहत आहे. कारण नाशिकमध्ये हत्येच्या 24 तासात 3 तर 2 दिवसात तब्बल 5 घटना घडल्यात. गुरुवारी नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात यश गांगुर्डे युवकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू होतो न होतो तोच पौर्णिमा बस स्टॉपवर मध्यरात्री पुण्यातील एका इसमाचा खून झाला. हे प्रकरण शांत होत नाही तोच आनंदवल्ली शिवारात बेणकुळे नगरात विपुल खैरे या युवकाचा मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. तपासांती त्याचा खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं. हत्यांसोबतच वाहनांची तोडफोड, जाळपोळ, घरफोडी, मारहाण अशा अनेक घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे. पण ज्यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे त्या नाशिक पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मात्र लाचखोरीत गुंतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिककर चांगलेच संतप्त झाले. सर्वसामान्य नागरिक जो आहे तो त्रस्त झालेला आहे. याच्यावर खऱ्या अर्थानं गृह खात्यानं लक्ष घालून नाशिकमधली जी पोलीस यंत्रणा आहे ती सक्षम करण्याची अत्यंत या ठिकाणी गरज आम्हाला या ठिकाणी भासते. मुलींच्या कपड्यांवर, मुली ज्या बाहेर पडतात आजकाल समाजामध्ये वावरू लागलेल्या आहेत त्याच्यावर आक्षेप घेतला जातो. या सगळ्यावर आक्षेप न घेता आपली सुरक्षा व्यवस्था किती का शाबूत आहे हे आपण बघितले पाहिजे. मुली सेफ आहेत पण मुली अजिबात सेफ नाहीये. रात्री पण नाही आणि उलट एक वेळ रात्री आपण म्हणू शकतो की सेफ आहे पण दिवसा सगळे लोक जागरूक असताना देखील मुली अजिबात सेफ नाहीये. नाशकात हत्यांचं सत्र सुरू असलं तरी सगळ्या घटनांमध्ये संशयित ताब्यात घेतल्याचं सांगत पोलीस मात्र स्वतःची पाठ थोपटून घेण्यात समाधान मानतायत. आपल्या लोकांनी करून तो गुन्हा पण आपण डिटेक्ट केलेला आहे. त्यातले आरोपी आपल्याला मिळालेले आहेत. एकूण 4 आरोपी आपल्या ताब्यात आहेत, मिळालेले आहेत आणि 1 आरोपी अजून आपल्याला त्यातलं मिळायचं आहे. संशयित ताब्यात असल्याच्या तोऱ्यात पोलीस असले तरी नाशिकमध्ये गुंडांची दहशत सुरू असल्याचं दिसतंय. सराईत गुंड, तडीपार गुंडांकडून दिवसा ढवळ्या घडणारे गुन्हे, घरफोडी, किरकोळ मारहाण यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचंच चित्र आहे. त्यामुळे पोलिसांनी लाचखोरीत न अडकता गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.
बुलेटिनमध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वेगवेगळ्या शहरांमधला पाणी प्रश्न किती गंभीर आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतोच आहोत, पण औरंगाबादमध्ये हा पाणी प्रश्न पेटलेला आहे असंच म्हणावं लागेल. गेल्या 25 वर्षांपासून पाणी पुरवठ्याचा बट्ट्याबोळ झालेला आहे, मात्र कुणीही या समस्येकडे गांभीर्याने बघत नाही. पण आता मात्र सगळेच पक्ष एकमेकाला शह देण्यासाठी रस्त्यावर उतरत असल्याचं बघायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावरून भाजप, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षामध्ये स्पर्धा लागल्याचं दिसतंय. येत्या 23 मे रोजी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आक्रोश मोर्चा काढणार आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आधीच चिंतेत असताना आता राज्याच्या सत्तेत मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही हंडा मोर्चा काढत भाजपला शह देत शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पुंडलिक नगरच्या टाकीवर जाऊन हंडे फोडून निषेध व्यक्त करत भाजपला चिमटे काढण्यात आले. भविष्यात जर हे भाव कमी झाले नाही तर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं सर्व खासदारांच्या समोर, घराच्या समोर ही महागाईची आरती ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी वाजवणार आहे. दुसरीकडे भाजप नेते मात्र शिवसेनेचं राजकारण आणि ढिसाळ नियोजन यामुळे अनेक वर्षांपासून पाणी प्रश्न जैसे थेच असल्याचा आरोप करतायत. या तिघाडी सरकारने त्या योजनेचा बट्ट्याबोळ करायचा प्रयत्न केलेला आहे. 1680 कोटी रुपये पूर्ण सरकार देणार होतं. ह्यांनी त्याच्यामध्ये ह्यांना टक्केवारी पाहिजे म्हणून ह्यांनी त्याच्यामध्ये 600 कोटी महापालिकेने द्यावे अशी अट घातली. पाणी प्रश्नावरून कधी नव्हे ते राजकीय पक्षांना आता जनतेची काळजी वाटू लागली आहे. पण शिवसेनेसोबत 25 वर्ष सत्तेत असताना भाजपला पाण्याचा प्रश्न दिसला नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात जनतेची मात्र होरपळ होत असल्याचं चित्र आहे. पाणीच नाही तर करणार काय? कुठून पाणी आणायचं? 8-8 दिवसाला पाणी, ते पण कमी प्रेशरने. कसं करणार आहेत लेडीज लोक? काय करणार आहेत? एवढं ऊन पडायला लागलं. असं 2 वर्षापासून हीच बोंबई पाण्याची. 5 दिन के बाद से 6 दिन करे, 7 दिन करे, 8 दिन करे, पानी नहीं, टैक्स लेते, सब लेते, वो भी. और पानी भी जहाँ बोले वहाँ पर प्रेशर से नहीं छोड़ते. और पानी की बहुत तकलीफ है औरंगाबाद में. पाणी 10 दिवसावर केलं, ते पण बरोबर आमच्या नळाला पाणी येत नाहीये. आता तर ते पूर्ण जंतू येतात पाण्यामध्ये. भाजपच्या जल आक्रोश मोर्चामुळे मनपा प्रशासनानं धसका घेतल्याचं दिसतंय. महापालिका पाणी प्रश्नी बऱ्यापैकी कामाला लागली आहे, पण श्रेयवादाच्या लढाईत सगळेच पक्ष आता पाणी प्रश्न तापवण्याचाच प्रयत्न करत असल्याचं दिसतंय. सिद्धार्थ गोदामसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. जळगाव महापालिकेतर्फे पावसाळ्याच्या पूर्वी नाले सफाईला सुरुवात करण्यात आली, पण 5 मोठ्या नाल्यांच्या सफाईला अजून सुरुवातच झालेली नाही. त्यामुळे या नाल्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाणी भरण्याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. हे जळगावातले मुख्य नाले. यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय, पण जळगावातल्या या मुख्य नाल्यांच्या सफाईला अजून सुरुवातच झालेली नाही. नाल्यात घाण, प्लास्टिक, थर्माकोल, भंगार वस्तूंचं साम्राज्य पसरलंय. परिसरातल्या नागरिकांना पावसाळ्यात पाणी तुंबेल याची भीती सतावतीये. नाल्याची साफसफाई झालेली नाही आहे. हे नाल्याचं म्हणजे पुरा जळगावमधून पाणी हे मेन इथं संपतो बुवा नाला, आणि बुवा इतकी घाण आहे बुवा. आता साफसफाई जर नाही केली तर इथं डास, मच्छर, डेंगू सारखे आजार होऊ शकतात बुवा. नाल्यातल्या या घाणीमुळे, दुर्गंधीमुळे मोठ्या आजारांना सामोरं जावं लागत असल्याचं नागरिक सांगतायत. या नाल्याची दैनंदिन व्यवस्था झालेली आहे. ही नाल्याची व्यवस्था अशीच राहिली तर हा नाल्याचा प्रादुर्भाव याच्यामुळे आमचे लहान मुलांबाळांवर याचा असर होतोय. आणि नगरपालिका ही कधीही पावसाळ्याआधी याची स्वच्छता करत नाही, कधी साफ करत नाही. या 5 मुख्य नाल्यांच्या सफाईची जबाबदारी बांधकाम विभागाकडे असून याची टेंडर प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे अशी माहिती खुद्द नगरसेवकांनी दिली. सध्या जळगाव शहरातील जे नाल्याला लागून असलेल्या नागरिकांनी सतर्कतेचा इशारा आहे की त्यांनी आपण नाल्याच्या काठावर असल्याने
सतर्क बाळगायचं आहे. पाऊस केव्हाही येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने सांगितलेलं आहे पाणी केव्हाही होऊ शकतं. पण येत्या 2 दिवसात टेंडर प्रक्रिया पूर्ण होईल आणि नाले सफाईचं काम सुरू होईल असं महापालिका प्रशासन आणि महापौरांकडून सांगण्यात आलं. 5 मोठे नाले आहेत, त्याचा आपण JCBनं नालेसफाई करतोय आणि उर्वरित 4 नाल्यासाठी आपण टेंडर कॉल केलेला आहे. फर्स्ट कॉलमध्ये काही आपल्याला रिस्पॉन्स आला नव्हता. सेकंड कॉल केलेला आहे, ज्याचं 2 दिवसांनी ओपनिंग आहे. काही लहान नाल्यांची साफसफाई झालेली आहे, काही ठिकाणची ती सुरू आहे. मोठ्या नाल्यांच्या संदर्भातलं जे टेंडर प्रोसेस आहे ते सुरू आहे आणि जवळपास 8 दिवसाच्या आत मोठ्या नाल्यांची साफसफाईसुद्धा लवकरात लवकर सुरू होणार आहे. तरीसुद्धा नागरिकांना नम्रपणे मी आज सांगू इच्छिते की आपल्या परिसरामध्ये जर काही लहान नाला हा साफसफाईचा राहिलेला असेल किंवा स्वच्छतेचा काही हे विषय असेल तर आपण जरूर आम्हाला कळवावं. अडलय कुठे यावर आता चर्चा नको. तातडीने मुख्य नाल्यांची सफाई सुरू होणं आणि युद्ध पातळीवर ती ठराविक दिवसात पूर्ण होणं नितांत गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये पुरानं थैमान घातलंय. राज्यातील 29 जिल्ह्यातील लाखो लोकांना या पुराचा फटका बसलाय, तर आतापर्यंत 14 जणांचा मृत्यूही झालाय. पुराच्या पाण्यानं आसाममधील अनेक शहरं पाण्याखाली गेली आहेत. NDRF आणि हवाई दलाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य केलं जात आहे. तर बातमी आहे जम्मू काश्मीरमधून. जम्मू काश्मीरमधील बांधकाम सुरू असलेल्या बोगद्याचा काही भाग कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 10 जणांचा मृत्यू झालाय. सगळे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. बाहेर काढण्यात आलेल्या 10 मृतांपैकी 5 जण पश्चिम बंगाल, 1 आसाम, 2 नेपाळ तर 2 जण स्थानिक आहेत. जम्मू राष्ट्रीय महामार्गावर 4 लेनच्या बोगद्याचं काम सुरू होतं. यावेळी बोगद्याचं ऑडिट करण्याचं काम एक टीम करत होती. अचानकच बोगद्याचा एक भाग कोसळला आणि ही दुर्दैवी घटना घडली. या सगळ्या घडामोडींसह दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय. न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा आणि काही क्षणामध्ये मुंबईशी संबंधित बातम्या घेऊन लगेच भेटूया महामुंबईमध्ये. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.